नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये येथे मनस्विनी आता म्हणत असते की आपण आता राजलक्ष्मी किर्लोस्कर यांना आपण घरी आपल्या बोलवूया आणि मागचे सगळे राग रुसवे फुगवे सगळे विसरून जाऊया. तेव्हा मात्र काना म्हणतो, कशाला त्यांना बोलवायचं, आता बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस पाहिजे आणि स्पर्धा ही बिझनेसमध्ये असते, घरामध्ये आणायला नको. आणि त्यांना बोलावून काय करणार आणि त्या येतील का आपल्या घरी, असं आता काना म्हणत असतो. काना म्हणतो, हे सगळं करायला नको आहे, आपण त्यांना नको आहे घरी बोलवायला, कारण की बिझनेसमध्ये ते आपल्याला एवढी बरोबरीने आपल्याला उत्तर देत आहे आणि अजून घरी आणून कशाला उगाच राडे वाढवायचे. तेव्हा मात्र येथे मनस्विनी म्हणत असते की राघव काय म्हणायचे, चांगल्या लोकांशी मोठ्या लोकांशी बरोबरी करायला पाहिजे, त्यांच्याशी संवाद करायला पाहिजे, त्यासाठी आपण त्यांना घरी बोलावून घेऊया. तेव्हा आता कानाला वेगळीच भीती वाटत असते, कारण की कानाचं सत्य कोणासमोर येईल की काय हे कानाला भीती वाटत असते. काना म्हणतो, आपण त्यांना नको बोलवू, पण मात्र मनस्विनीला मात्र राजलक्ष्मीला घरी बोलवायचंच असतं. तेव्हा मात्र सखी म्हणते की आईची एवढी इच्छा आहे ना काना, बोलवूया ना आपण त्यांना घरी, का नको बोलवायला, आणि एवढं काय आहे त्यात. जर आईची इच्छा आहे, बाबांचीही इच्छा होती की सगळं मागचं सगळं राग रुसवे फुगवे विसरून जाऊ आणि आपण नव्याने सुरुवात करू, आई म्हणते तसं. आणि तसाही त्यांचा राग सरकारवर होता. तेव्हा आता सखी म्हणते की परशू काका तुम्ही आता फोन करा राजलक्ष्मीला. तेव्हा आता परशू काका म्हणतात की ठीक आहे, मी त्यांना फोन करून इन्व्हाइट करतो की घरी या म्हणून सांगतो आणि त्यांना आग्रही करेन मी. तेव्हा मात्र ते येतील की नाही सांगता येत नाही, पण मी नक्कीच फोन करून त्यांना बोलवण्याचं काम करेल. मात्र इकडे मीनाक्षीला सरकारचा खूप राग येत असतो. मीनाक्षी म्हणते, बरं झालं त्या कड्यावरून खाली पडली, मात्र आता जनावरांनी फाडून तोडून टाकली असेल आणि बरं झालं एके अर्थे. आता इकडे मनस्विनी म्हणते, वा खरंच आता मात्र तुम्ही बोलून घ्या, पण एक दिवस तुम्हाला खरं तुमच्या समोर येईल ना, त्यावेळी तुमच्या पायाखाली जमीनसुद्धा ठेवणार नाही आणि डोक्यावर छप्परसुद्धा ठेवणार नाही. आता हा व्हिडिओ कुणीतरी शूट केलेला आहे, तो नेमकी आता कोण आहे, हा कानाला मदत करेल का, आता हा व्हिडिओ शूट करणारा कानासमोर येईल का. आता इकडे मीनाक्षी म्हणते, मीनाक्षीला परशू म्हणतो जाऊ दे मीनाक्षी, पण ते गौतम म्हणतो, वहिनी खरंच तुम्ही काळजी नका करू, आता ती सरकार या घरातून कटकट कायमची गेलेली आहे आणि त्या सरकारच्या भीतीमुळे आपण सगळे घाबरून राहत होतो, आता मात्र तसं नाही आहे. मग इथे मीनाक्षी म्हणते, हो ना खरंच एक अवदासच होती ती घरामध्ये, बरं झालं ती पीडा टळली इथे. तेव्हा गौतम म्हणतो, आता मात्र सरकार नाही, हे सगळे आनंदाने आहे. आता मात्र इकडे सखी म्हणते की उद्या अक्षय तृतीया आहे, आता रस करायचा आहे, आपण त्यांना बोलावून घेऊया. आणि मग इथे काना म्हणतो की मला तर नाही जमणार रस करायला. तेव्हा आता इथे तेव्हा मनस्विनी, काना तू एवढा शांत का, सगळेजण हसत खेळत बोलत आहे, सगळ्यांना राजलक्ष्मी घरी येणार आहे तेच आनंद आहे, तू एवढा अपसेट का आहे. तेव्हा आता काना म्हणतो की नाही मला तर रस बनवता येत नाही ना, त्याच्यामुळे मी जरा गोंधळलो आहे, बाकी काही नाही. आणि मग सखी म्हणते, काना एवढं का विचार करतो, मी आहे ना तुझ्यासोबत, मी शिकवेन ना तुला रस, जे मला येत नाही ते तू मला शिकव आणि जे तुला येत नाही ते मी तुला शिकवेन, आपण दोघी मिळून उद्या आपण करूया रस, काळजी करू नकोस, मी तुला सगळं काही शिकवेल, आपण दोघं बरोबर असलो ना, आपण दोघे एकमेकांना शिकून पुढे जाऊया, असं आता सखी सांगत असते. सगळे टेबलवर जेवत असतात आणि मग आता इथे मनस्विनी मात्र मिरची खात म्हणत असते, घ्या मजा करून घ्या सगळेजण, पण एक दिवस तुम्हाला जेव्हा सत्य समजेल ना, ही तेजस्विनी नाही मनस्विनीच आहे, सरकार आहे, त्यावेळी तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोक्यावर छप्परसुद्धा ठेवणार नाही. इकडे किरण आणि काना दोघे भेटलेले असतात. तेव्हा मात्र किरण इथे कानाला सांगत असतो. आता काना म्हणत असतो की अरे उद्या अक्षय तृतीया आहे आणि कामत परिवाराने इथे माँसाहेबांना घरी इन्व्हाइट केलेलं आहे. आता हे दृष्टिकोनातून चांगलंच आहे, पण या सगळ्यामध्ये माझं सत्य सगळ्यांना कळायला नको. तेव्हा किरण म्हणतो, पण तिथे राजलक्ष्मी मॅडमला नको आहे जाऊन द्यायला, आणि जर काही उलटं तिथे घडलं तर येथे काना म्हणतो तसं काही नाही, आता थोडी तिथे सरकार राहिलेली आहे त्या डाऊट यायला, आता सरकार नाही आहे आणि तेजस्विनी कामत जे आहे त्या स्वभावाने खूप चांगले आहे, सखीची आई खूप चांगली आहे आणि त्यांची खूप इच्छा आहे की आता हे बिघडलेले संबंध जे आहे ते पुन्हा चांगले करायचे आणि त्यामुळे त्यांनी आता जेवणासाठी माँसाहेबांना घरी बोलवलेलं आहे. आता परशूने इथे माँसाहेबांना कॉल केला
केलेला आहे. तर परशू म्हणतो, तुम्हाला आमच्या घरी इन्व्हाइट केलेलं आहे आणि उद्या अक्षय तृतीया आहे, त्यासाठी चांगला मुहूर्त आहे. आपण सगळे एकत्र येऊया आणि जेवणासाठी तुम्ही आमच्या घरी या. तेव्हा मासाहेब म्हणतात, अजिबात नाही, मी मागचं कधीच विसरत नाही, त्यामुळे मी नाही येऊ शकणार. तेव्हा आता सखीही आलेली असते खाली आणि परशू इतका आग्रह करत असतो. मासाहेब म्हणतात, हो, मागच्या वेळी मला सरकारने बड्डेला बोलवलं होतं, पण बड्डेमध्ये मला माहिती आहे काय घडलं आणि ते सगळ्यांसमोर आलेलंच आहे. तेव्हा परशू म्हणतो, ती वेळ वेगळी होती, आज आमच्या वहिनी परत आलेल्या आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला मागचं सगळं विसरून जाऊन नव्याने सुरुवात करू असं मला तरी वाटत आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला घरी बोलावत आहे. पण मासाहेब म्हणतात, की मी त्यामध्ये विसरणाऱ्यांमधली नाही आहे आणि मी कधीच विसरू शकत नाही आहे आणि ती सरकारने जो आम्हाला त्रास दिलेला आहे आणि ते होळीच्या वेळेस काय झालं होतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे मी तुमच्या घरी जेवायलाच काय, पण पायसुद्धा तुमच्या घरामध्ये मी ठेवणार नाही. त्यामुळे तुम्ही माझी वाट बघू नका आणि असले कामं तुमच्यासारखे आम्हाला जमत नाही. त्यामुळे आम्ही सगळं विसरून कधीच पुढे जाऊ शकत नाही. मी मागं जो आम्हाला त्रास झालेला आहे त्यातून मी नाही विसरू शकत. पण परशू म्हणतो, ऐकून तर घ्या माझं. आणि मग येथे परशू म्हणते, 1 मिनिटं वेळ द्या. आणि मग सखी मोबाईल घेते. सखी म्हणते, खरंच आजी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आमच्या इथे याल आणि ही माझ्या आईची इच्छा आहे आणि माझीसुद्धा खूप इच्छा आहे आणि तुमची हवं तर तुमची नात म्हणून समजा या नातीला भेटायला, गप्पा मारायला आणि याल का तुम्ही आणि मी तुमची वाट बघेल. आता इकडे मासाहेब म्हणतात, नाही, काही झालं तरी मी त्या घरी परत येणार नाही. पण सखी इतका आग्रह करते की सखी मासाहेबांचं मन जिंकते आणि सखीचं बोलणं ऐकून मासाहेबांना सखीला नाहीच म्हणता येत नाही. त्या सखीला म्हणतात, हो बरं ठीक आहे. आता परशू म्हणतो, सखी तू ही जादू कशी केली, मासाहेबांना बोलावलंच कसं? तर सखी म्हणते की तुमची वाट बघेन, नक्की या. तेव्हा मासाहेब इकडे म्हणतात की मुलगी खरंच किती चांगली आहे, मनाने चांगली आहे, पण एकदा की हे सगळं उलगडलं ना, ते मी माझं कान्हाचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत लावून देईल आणि या सगळ्यातून कानाला बाहेर काढेल. आता सखी म्हणते, खरंच मी तुमची नात म्हणून तुम्ही माझ्याकडे या असं आता इथे मासाहेबांना सांगितलेलं असं. मासाहेब म्हणतात की ठीक आहे, आता एवढा तुझा आग्रहच आहे तर येण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. आता सखीला होकार दिलेला असतो मासाहेबांनी. सखी म्हणते, मी तुमची वाट बघेल. तेव्हा सखीने मागचं सगळं विसरून जाऊया असं सांगून आजीचं मन जिंकलेलं असतं आणि मग ती म्हणते, मागचं जे काही आहे ना ते तुमचं बरोबर आहे, तुम्ही विसरणार नाही, पण तेही तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहे, पण एक नातीला भेटण्यासाठी तुम्ही या असं सांगते. तर परशू म्हणतो, सखी तू जादूच केली मासाहेबांवरती, खरंच तू राजलक्ष्मी साहेब मॅडमला इथे इन्व्हाइट केला. आता राजलक्ष्मी म्हणते, खरंच ही मुलगी मनाने खूप चांगली आहे, तिच्या मनात कडवटपणा नाही आहे, पण या सरकारमुळे सगळं काही बिघडलेलं आहे, या नात्यांमध्ये दुरावा आलेला आहे. आता की एकदा हे सगळं झालं ना तर मी माझ्या कानाला परत घरी घेऊन येईल. आणि मग आता इकडे कान्हा आणि किरण दोघीही भेटलेले असतात. आता किरण म्हणतो की खरंच अपर्णा काकूंनी मला खूप आग्रह केला आणि बाहेर यायचं म्हटलं तेव्हा मी त्यांना घेऊन आलेलो आहे थोडंसं बाहेर. तेव्हा आता कान्हा म्हणतो, खरंच ना, त्यावेळी बाबा गेले त्यावेळी मला आईची गरज होती, पण तसं घडलंच नाही. आई खूपच खचलेली होती आणि मलाच तिची आई व्हावं लागलं आणि तिला सावरावं लागलं. आईकडे लक्ष देता देता आईकडे खूप लक्ष द्यावं लागले, तिला सांभाळावं लागलं आणि या सगळ्यातून आता ती बाहेरचं जगच विसरून गेली रे. तेव्हा किरण म्हणतो, त्यांचा आग्रह होता, त्या म्हटल्या की मी गाडीतच बसून राहील आणि बरं मला बाहेर घेऊन चल. तर येथे आता किरण सांगत असतो. आता अपर्णा काकूंना तो घेऊन बाहेर आलेला असतो आणि त्या गाडीतच बसलेल्या असतात. दोघंजण इकडे गप्पा मारत असतात की राजलक्ष्मीला आता कामंतांनी घरी बोलवलं आहे. तिथून येथे नववधू नवरीची गाडी जात असते सजवलेली आणि पुढे गेल्यावर गाडी बंद पडते आणि दोघेही जोडपं खाली उतरतात. नवीनच लग्न झालेलं असतं आणि मग ते गाडी बंद पडते म्हणून ते दोघेजण गाडी बघत असतात रिपेअर करायची. आणि मग इकडे कान्हा आणि किरण दोघे गप्पा मारत असतात. पण अचानक कान्हाचं लक्ष तिकडे गाडीकडे जातं. अपर्णा, त्याची आई त्याला गाडी दिसत नाही आणि मग अपर्णा मात्र ह्या जोडप्याला बघून त्यांच्याकडे आलेली असते आणि त्या नवरदेवामध्येच कान्हाला बघत असते आणि तिला त्या नवरदेवामध्ये तिचा कान्हाच दिसत असतो. आणि मग इथे ती त्यांना बघून त्यांची दृष्ट काढते. तिला असं वाटत असतं
तिला असं वाटत असतं की हा माझा कानाच आहे आणि ती त्याची बायको आहे. आणि मग ती कानाच्या लग्नाचे स्वप्न बघत असते आणि त्या नवरदेवामध्ये ती तिच्या कबीरला बघत असते. तिलाही असं वाटत असतं की माझ्या कबीरचं केव्हा लग्न होईल आणि माझा कबीर. आणि तितकेच कान्हा आता आईला शोधण्यासाठी इकडे पळत आलेला असतो. अपर्णा तिथे उभी असते आणि मग कान्हा म्हणतो, आई तू इकडे का आलीस, का चालत आलीस, चल आपल्याला घरी जायचं आहे. आणि मग येथे कबीर म्हणतो की हे इकडे तू काय करत आहेस. मग अपर्णा म्हणते, अरे मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे कान्हा. आणि मग येथे तू घरी ये लवकर, मग मी तुझ्याबरोबर बोलेल असं ती सांगते. तर कान्हा म्हणतो, ठीक आहे, आता पण इथून चल तू लवकर. आणि तो आईला घेऊन पुढे निघतो. आणि मग किरण म्हणतो की अरे खरंच आपण काकूंना गाडीत बसून ठेवलं आणि तू तुझ्या लग्नाचा विचार करायला हवं. काकू खरंच तुझ्या लग्नाचे स्वप्न बघत आहे. तेव्हा अपर्णाला आता कानाच्या लग्नाबद्दल बोलायचं असतं. त्यामुळे ती त्या नवरदेवामध्ये तिच्या कानाला शोधत असते. आता इकडे अक्षय तृतीया असते. कान्हा नीट तयार झालेला असतो आणि कॉलवर बोलत असतो. आणि कान्हा सांगत असतो की तो फोन रिपेअर झाला का. आणि मग तो फोन रिपेअर झाला की आमच्या घरी घेऊन या आणि तो फोन कोणाच्या हातात देता कामा नये, तो फक्त माझ्याकडे द्यायचा आहे. इकडे सखी तयार होत असते आणि मग सखी तयार होत असते. कान्हाचं लक्ष सखीकडे जातो आणि तो सखीकडे बघतच असतो. तो म्हणत असतो, खरंच किती सुंदर दिसत आहेत या. आणि मग कान्हा विचारच करत असतो सखीकडे बघून, खरंच किती मन हळवं आहे सखीचं. आणि सखी खरंच हे सगळं काय घडलेलं आहे हे कानालाही कळत नाही. आणि मग सखीचं मंगळसूत्र तिच्या केसात अडकतं. सखी म्हणते, अरे बापरे. मग कान्हा म्हणतो, काय झालं बेबी सरकार, थांबा मी काढतो. आणि मग आता कान्हा हे सखीचं मंगळसूत्र त्यात केसांमध्ये अडकलेलं असतं आणि ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. आता तितक्यात मंगळसूत्र तुटतं आणि मग कान्हा ते मंगळसूत्रातली जी मणी आहे ते त्याच्या हातामध्ये झेलतो. तेव्हा सखी म्हणते की खरे एकेकाळी असं होतं, आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा सखी म्हणते की दाभाडे मावशीने मला या मंगळसूत्राचं महत्त्व समजून सांगितलं की हे नुसते काळे मणी नाही बांधलेले गळ्यामध्ये, हे अग्नीला साक्षी मानून हे काळे मणी बांधलेले, एकमेकांची आयुष्यभर साथ जन्म साथ देण्यासाठी हे मंगळसूत्र बांधलेले आहे. त्यावेळी या मंगळसूत्राचं महत्त्व नाही कळालं काना, पण आता मला या मंगळसूत्राचं महत्त्व कळालेलं आहे. दोन जीवांना एकत्र आणणारं हे पवित्र धागा आहे आणि हा असा कोलमडून नाही जाऊ शकत. मंगळसूत्राचं काय, पण आपण दोघे एकमेकांत गुंतले गेलेलो आहे आणि आता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधीच वेगळे होऊ शकणार नाही, असं सखी कानाला सांगत असते. आणि मग या मंगळसूत्राचं महत्त्व, ज्यावेळी आपलं लग्न झालं त्यावेळी परिस्थिती वेगळी होती काना, पण आता तशी नाही आहे. मी पूर्णपणे आपलंसं मानलेलं आहे, असं सखी कानाला सांगत असते. आणि मग हे मंगळसूत्र हे एक धागा नसून हे माझ्यासाठी सर्वस्व आहे, असंही कानाला मंगळसूत्राचं पावित्र्य हे कानाला तिने समजून सांगितले असतं. कानाही ते ऐकत असतो, कारण की कानाला कळतच नसतं की आता सखीला सत्य कसं सांगावं. आणि सखी हे सगळं मनोमन सखीने कानाला तिचा नवरा मानलेलं असतं. तेव्हा दाभाडे मावशीने सांगितलेलं असतं की हे मंगळसूत्र हे एकमेकांना बांधून ठेवणारा धागा आहे आणि तो धागा नुसता नॉर्मल धागा नाही आहे, तो खूप पवित्र धागा आहे. तो देवा ब्राह्मणांच्या साक्षीने गळ्यात बांधला गेलेला आहे, असं सखीने कानाला महत्त्व समजून सांगितलेलं असतं. आता इथे अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळी प्रॉपर्टी सखी आता इथे तिच्या आईच्या नाव करणार असते, पण ती तिची आई नसून ती मनस्विनी असते. आणि हे कान्हा सखीला सांगत असतो. पण आता मात्र इथे उलटच पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कान्हाचंही सत्य सखीसमोर येणार आहे. कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे हे मनस्विनीने शोधून काढलेलं असतं आणि पुराव्यासकट ती सखीला दाखवणार असते. आता पुढील भागामध्ये जबरदस्त धमाका आहे. आता इथे मनस्विनी म्हणत असते की तुझं काय सत्य आहे, हे काय, तू कान्हा महाडिक नसून तू कबीर किर्लोस्कर आहे. आता पुढील भाग बघायला विसरू नका. चॅनेलला कनेक्ट राहा.